तुमची मागणी असते. गुन्हा दाखल म्हणजे आमचे स्टेटमेंट घेतलंय आता. अजून काय एफ.आर. झालेला नाही. ते नाही, आमचं म्हणणं होतं की अगोदर आमचा एफ.आर. घ्यावा आणि मग समज PM साठी तर PM करावंच लागणार आहे. हा, आम्ही मग PM ला जाणारच आहे. पण वाटतं की समज आमचा एफ.आर. व्हायला पाहिजे. काय वाटतं तुमचा आरोप काय काय आरोप काय म्हणजे ते मुलीला त्रास देत होते. तिला म्हणजे खूप छळ केलेला आहे तिचा. कोण देत होतं? सगळेच घरचे, सासू सासरा ननद. आम्ही गरीब लोक आहेत, हे मोठे लोक आहेत. आमच्या त्यांची हाऊस पूर्ण झालेली नाही आहेत. दुःख असेल ना त्यांना. पती गेल्याचं तर दुःख झालं. आणि हे जे पैसे आलेले आहेत का, ह्या पैशामुळेच त्यांचे सगळे भांडणं चालू आहेत. हा, पैशाच्या वाद. तुमचा आत्महत्येच्या अगोदर काही संपर्क झाला होता का वडील म्हणून, आणि त्यांच्याशी काही शेवटचं बोलणं झालं? शेवटचं काय बोलणं झालं? मी इथंच राहायला आलतो ना, गावाकडून जे आलेलो आहे का, ते आता 2-4 दिवस झालं मी इथं आलेलो. सांगत होती ना, मग सांगत होती. तुम्ही पोलिसांकडे काय केले? तक्रार काय केले पोलिसांकडे? आमचा जावई चांगला होता. जावई चांगला असल्यामुळं आम्ही म्हणलो, आणि ते अलग खात होते ना, असा प्रॉब्लेम होता. ते अलग खात होते. आता काय शेवटी तुमची प्रमुख मागणी काय असणार यावर? प्रमुख आमच्या मुलीला न्याय भेटावा. हे जे त्रास देणारे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांना सजा व्हावा असे वाटतंय आम्हाला. हा, कोणी कोणी चोरी केली? किती लोक आहेत? सगळे 6-7 जण आहेत ना. सासू सासरा, ननंद, तिचा नवरा, दीर. नागेश गायकवाड गेल्यानंतर हा त्रास सुरू झाला का? त्याच्या आधी नाही, अगोदर बी होता, पण या पैशामुळे जास्त त्रास. म्हणजे हे जे कारण झालं हे फक्त पैशामुळे झालेलं आहे. हा, हे जे काय शासनाचे कोणते पैसे भेटणार आहेत, ह्या पैशामुळेच हे झालेलं आहे. हे सगळं. नाव काय तुमचं? लोबाजी ओके. ठीक आहे.